सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे दक्षिण सोलापूर तालुक्याच्या गावभेट दौऱ्यावरती होत्या। या दौऱ्यात प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या चुकीच्या धोरणांवर टीका करत आपला संताप व्यक्त केला। देशात महागाईनं उच्चांक गाठला, यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे, तर दुसरीकडे बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली असल्याची ही टीका प्रणिती शिंदे यांनी केली। प्रणिती शिंदे यांनी नांदणी, चिंचपूर, बरूर, हत्तरसंग, कुडल, टाकळी, औस, कारकल, येळेगाव, विंचूर, शंकरनगर, निंबर्गी, मंद्रुप या गावांना भेट दिल्या। या दौऱ्यात बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, मागील 10 वर्षात भाजपचे दोन्हीही खासदार विकास कामं करण्यात अपयशी ठरलेले आहेत, त्यामुळे भाजपला प्रत्येक वेळी उमेदवार बदलावा लागतो। आता तर त्यांना थेट बाहेरील उमेदवार आयात करावा लागला असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला। भाजपच्या दोन्ही निष्क्रिय खासदारांमुळे सोलापूरच्या विकासाची 10 वर्ष वाया गेलेली आहेत। भाजपनं आजपर्यंत फक्त रेटून खोटं बोलण्याचं काम केलं। त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले ना त्यांनी कामगारांचे समस्या सोडवल्या। उलट त्यांनी महागाई वाढवत जीएसटीचं भूत मानगुटीवर बसवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडल्याची टीका प्रणिती यांनी केली। दरम्यान लोकशाही बचावण्यासाठी ही शेवटची लढाई आहे, त्यामुळे भाजपचा भोंगळ कारभार आपल्याला उलटून टाकायचा आहे। यासाठी भाजपविषयी जो संताप आहे तो संताप भाजप विरोधात मतदान करून दाखवूया। तुमची ही सोलापूरची लेक तुमच्या विकास कामासाठी कटिबद्ध असून तुमच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या 7 मे रोजी मतदान करण्याचं आव्हानही प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलंय। यावेळी काँग्रेसचे माजी आमदार दिलीपराव माने, हरीश पाटील, सुरेश हसापुरे, पृथ्वीराज माने, बाळासाहेब शेळके, अमर पाटील, बाबा मिस्त्री, अशोक देवकते, शकील कुडले, गायकवाड सर यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।